नगर परिषदा आणि नगरपंचायत हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे स्वरूप दिलेले आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर पूर्ण डिटेलमध्ये शब्दांनी शब्द वाचून पाहणार आहोत. राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायत आस्थापनेवरील गट क, गट ड स्थायी रिक्त पदांची पदभरती अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेच्या स्वरूपाबाबत शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याबाबत वारंवार आढावा घेण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक मे 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब, अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पदनी 2022 आपुका दिनांक 31 ऑक्टोबर 2022 नुसार दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पदभरतीसाठी शिथिलता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नगर परिषदा, नगरपंचायत आस्थापनेवरील गट क, गट ट च्या स्थायी रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रियेची कार्यवाही दिनांक 31/10/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 15/8/23 पर्यंत पूर्ण करावयाचे नमूद केले आहे. सरळ सेवेद्वारे स्थायी रिक्त पदभरतीमध्ये पारदर्शकता व एकसूत्रता असणे आवश्यक आहे. याकरिता संचालनालय स्तरावर अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप तयार करण्यात आले. संचालनालयाकडून मंजूर आकृतिबंधानुसार सरळ सेवेने पदभरती करण्यात येणाऱ्या नगर परिषदा, नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गट ड संवर्गाच्या विविध पदांच्या सरळ सेवेने पदभरती परीक्षेसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप लागू राहील याची नोंद घेण्यात यावी. माननीय आयुक्त तथा संचालक यांच्या मान्यतेने प्रतिलिपी आवश्यक व कार्यवाहीस्तव अग्रेषित. प्रादेशिक सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक सर्व विभाग यांनी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत आपल्या स्तरावरून वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. मुख्याधिकारी, नगर परिषद, नगरपंचायत सर्व राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायत आस्थापनेवरील गट क, ड च्या संवर्गनिहाय पदांचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप तपशील खालीलप्रमाणे आहे. परिशिष्ट अ, संवर्ग अ, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदाकरिता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जा समान. विषय इंग्रजी. विषय कोणते कोणते आहेत? मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि बौद्धिक चाचणी. तर मराठी या विषयाचे 25 प्रश्न आहेत. गुण 50 आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. माध्यम त्याचं मराठीच आहे. वेळ 2 तास असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये. इंग्रजी आहे सेम 25-50 आणि माध्यम इंग्रजी विषय असल्यामुळे इंग्रजीमधूनच. सामान्य ज्ञान 25-50 मराठी. बौद्धिक चाचणी 25-50 म्हणजे टोटल 200 मार्कांचा हा पेपर असणार आहे. परिशिष्ट बी गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, हॉलमन, फायरमन या पदांकरिता शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान. विषय तोच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक विषयाशी संबंधित 40. प्रश्नसंख्या मराठीची 15 असणार आहे, त्याच्यासाठी गुण 50 असणार आहेत. त्याच्यानंतर माध्यम मराठी, इंग्रजीसाठी प्रश्नसंख्या 15, गुण 50 असणार आहेत. इंग्रजी, सामान्य ज्ञान 15, 50 आणि बौद्धिक चाचणी 15, 50 गुण आणि 40 म्हणजे 40 प्रश्न असणार आहेत. तर 80 गुण असणार आहेत मराठीमध्ये. म्हणजे हे 2 मार्काला एक आहे, 2.5 मार्काला आहे वाटतं वरचं. त्याच्यानंतर वर्ग 3 व वर्ग 4
वर्ग 3 आणि वर्ग 4 म्हणजे वरिष्ठ लिपिक, त्याच्यामध्ये मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी 25, वर्ग 3 व 4 आणि त्याचा अभ्यासक्रम आता आपण पाहत आहोत. तर मराठीमध्ये काय काय मराठीमध्ये काय काय असणार आहेत ते आपण पाहूया. सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, तसेच व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नाचा उत्तरे, इंग्रजी, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान असणार आहे 3, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान. त्याच्यानंतर 2 आहे लिपिक टंकलेखक. लिपिक टंकलेखकसाठी काय आहे तर सेम मराठीसाठी इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, याच्यामध्ये इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचा प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्थेमध्ये काय असणार आहे, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. दारिद्र्य व बेरोजगारी हा पण, मुद्रा आणि राजकोषीय धोरण, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. त्याच्यानंतर जो लघुटंक लेखक आहे तर त्याच्यासाठी काय सिलेबस आहे तर तो आपण पाहणार आहोत लघुटंक लेखकसाठी. तर बघूया, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी इतकेच विषय आहेत. त्याच्यामध्ये चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र आहे, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, वक्र, टक्केवारी इत्यादी. बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. वाहन चालकासाठी काय काय आहे तर ते आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी पण सेम क्रायटेरिया आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी, शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान. आणि तर मग आपण मराठीचा सिलेबस आता आपण पाहणार आहोत. सो चला मग पाहूया मराठीचा सिलेबस. मराठी, त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नाचे उत्तरे सेमच आहे. इंग्रजी, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्सेस स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस. सामान्य ज्ञानमध्ये हेच इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, अंकगणित, बेरीज, ड्रायव्हर आणि ऑपरेटरसाठी. म्हणजे ह्या दोघांसाठी सेम सिलेबस आहे. वाहन चालक आणि ड्रायव्हर कम ऑपरेटरसाठी सेम, शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान. त्याच्यानंतर गाळणी चालका, प्रयोगशाळा सहाय्यक, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15, तांत्रिक विषयाशी संबंधित 40 प्रश्न असणार आहेत, शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष. मध्ये नमूद केल्यानुसार 60 गुणांकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील, 40 गुणांकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबीशी निगडीत प्राथमिक माहिती निकष उभारणी अनुषंगाने जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, ओरिएशन एरिएटरची रचना, कोॲग्युलेशन व फ्लॉक्युलेशन, क्लोरिनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती, प्रक्रिया प्रकार, क्लोरीन वापर, सिस्टम डोस, फायदे, हँडलिंग ऑफ क्लोरीन सिलेंडर्स अँड कंटेनर्स, क्लोरिनेशन रूम जबाबदारी, हे असणार आहे. म्हणजे तांत्रिक विषयाशी संबंधित जो 40 मार्काचा जो अभ्यासक्रम आहे ना, तर त्या 40 मार्काच्या अभ्यासक्रमासाठी हा इतका सिलेबस असणार आहे. तर हा सिलेबस चांगला करणं खूप गरजेचं आहे, कारण की 40 मार्क आहेत ना, वरचे 60 मार्क आहेत. म्हणजे मराठी चांगलं करू शकतो, त्याच्यानंतर इंग्रजी पण चांगला हातातला मार्क करू शकतो. बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान थोडंसं फ्लक्च्युएट होऊ शकतं खालीवर, पण 1, 2, 3 आणि हा जो एक विषय आहे तो आपण चांगला करू शकतो. ओके, त्याच्यानंतर म्हणजे खाली पण सिलेबस दिलेला आहे, ॲक्च्युली मी पाहिला नव्हता, तो आपण पाहूया. क्लोरिनेशन वापरण्याचे पदार्थ, माहितीची पद्धत म्हणजे काय, त्या संबंधित सर्व माहिती, जलशुद्धीकरण
केंद्रामधील मशिनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशिनरी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते, प्रकारे, पाण्याचे नमुने व चाचणी संबंधीची माहिती, रसायन मिश्रण काढण्याचे प्रमाण व पद्धती, सर्व माहिती, पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रिया, पाणी पुरवठा, त्याच्यानंतर उद्भवणाऱ्या अडचणी व उपाय योजना, पाणी पुरवठा केंद्राचे परीक्षण, मेंटेनन्स, स्थापत्य, तांत्रिक बाबी, सर्व माहिती, वाळूचे थर बदलण्याबाबत पुनर्रचना माहिती, प्रयोगशाळेतील काही चाचण्या, नमुने व चाचणी हेतू रॅपिड सॅड फिल्टरमधील सर्वसाधारण दोष, प्रेशर फिल्टर रचना, कार्यपद्धत बाबत माहिती, शीघ्र गती गाळण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया, फिल्ट्रेशन व इतर अनुषंगिक माहिती, इतकं आहे. आता पंप ऑपरेटर आणि जोडारी वीज तंत्री यांच्यासाठी काय सिलेबस आहे तो पाहणार आहोत. मला सेमच सिलेबस आहे ऑलमोस्ट, तरी पण आपण एकदा पाहूया. तुम्ही सिलेबस ऐका, हा एकदा पाहून पण घ्या, डोळ्या करून घालवा. तर पंप ऑपरेटर, जोडारी, मराठीसाठी पण सेम 15 मार्क, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चांचणी 15 आणि तांत्रिक 40 गुण आहेत. सो ते 40 गुण आपण पाहणार आहोत. म्हणजे बीमध्ये नमूद केल्यानुसार 16 गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. ओके, आणि 40 गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी निगडीत प्राथमिक माहिती, निकष, उभारणी अनुषंगाने, पंप ऑपरेटरची भूमिका, जबाबदाऱ्या, पाणी पुरवठा योजना, नियम, उपकरणे, निकष व वापर, इतर अनुषंगिक बाबीशी निगडीत, पॅनेल बोर्ड घटक, पॅनेल बोर्डाची रचना, पॉवर फॅक्टरची सुधारणा, इलेक्ट्रिकल, एकच मिनिट, म्हणजे तो दिसेल व्यवस्थित. ओके, इलेक्ट्रिकल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप, मोजण्याचे साधन, विविध प्रकारचे पंप आणि त्याचा वापर, बोरवेल पाईप, लाईनसाठी पाईप जोडणी इत्यादी, जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, ओरिएंटेशन, एरिएटरची रचना, कोअग्युलेशन व फॉल्युकेशन, क्लोरिनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीन वापर, सिस्टम डोस, फायदे, हँडलिंग ऑफ क्लोरीन, सिलेंडर्स, ॲड कटनर्स, क्लोरिनेशन रूम, जबाबदारी, त्याच्यानंतर क्लोरिनेशनसाठी वापरण्याचे पदार्थ, माहिती पद्धत म्हणजे काय, त्यासंबंधीची सर्व माहिती, जलशुद्धीकरण केंद्रामधील मशिनरीची देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशिनरी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते, प्रकार, पाण्याचे नमुने व चाचणी संबंधीची माहिती, रसायन मिश्रण काढण्याचे प्रमाण व पद्धती, सर्व माहिती, पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया, पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाय योजना, पाणी पुरवठा केंद्राचं परीक्षण, मेंटेनन्स, स्थापत्य, तांत्रिक बाबी, सर्व माहिती, वाळूचे थर बदलण्याबाबत पुनर्रचना माहिती, प्रयोगशाळेतील काही चाचण्या, पाण्याचे नमुने व दोष, प्रेशर फिल्टर रचना, कार्यपद्धत बाबत, शीघ्र गळती देखभाल, परिचय पाण्याचा, शुद्धीकरण प्रक्रिया पद्धत, फिल्ट्रेशन व इतर अनुषंगिक माहिती. ओके, इतका सिलेबस आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तारतंत्री वायरमन, मराठी सेम, मराठीचा सिलेबस सेम आहे, 15 मार्क, इंग्रजी 15 मार्क, सामान्य ज्ञान 15 मार्क, बौद्धिक चाचणी 15 मार्क, तांत्रिक विषयाशी संबंधित 40 मार्क. तर बीमध्ये नमूद केल्यानुसार 60 गुणांकरिता वरील अभ्यासक्रम राहील. ओके, त्याच्यानंतर राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण 2015 मधील तरतुदी, विद्युत विषयक नियम, सिद्धांत, सामग्री, इलेक्ट्रिस्टॅटिक्स, कॅपॅसिटर, प्रकार, कार्य, समूहीकरण आणि उपयोग, उपकरण विषयक माहिती, ऊर्जा मीटरची स्थापना आणि सीलिंग संबंधीचे अभ्यास, विजेचे व्यवस्थापन, पारेषण आणि वितरण, उत्पादन विषयक माहिती, सबस्टेशन उपकरणांसंबंधित माहिती, महत्त्व, उपयोग, DC मशीन्स, जनरेटरचा सिद्धांत, प्रकार, ट्रान्सफॉर्मर,
त्याच्यानंतर AC मोटार स्टार्टर आणि अल्टरनेटर ट्रान्सफॉर्मरचे कार्य, सिद्धांत, उत्पादन व वर्गीकरण. मोटर स्टार्टर्स प्रकार, आवश्यकता, कार्य यासंबंधी. विविध विद्युत प्रकरण नियंत्रण, घरचे, वाणिज्यिक व औद्योगिक वायरिंग सिस्टम उपयोग प्रकार, तार जोडण्याशी संबंधित तारेचे प्रकार, कंडक्टरचे गुण, सिद्धांत, कार्य, नियंत्रण, कक्ष, दोष व उपाय तसेच वायरिंग संबंधीची सर्व माहिती. ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत उद्यान पर्यवेक्षक. पर्यवेक्षकसाठी काय, तोच सिलेबस आहे, म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञानवरती जो आपण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचा जो अभ्यासक्रम पाहिला तोच आहे 60 मार्कासाठी. त्याच्यानंतर आता ह्या उद्यान पर्यवेक्षकमध्ये थोडासा वेगळा सिलेबस आहे, तर तो पाहूया. हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर संबंधित 40 मार्क आहेत. हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेच्या दर्जा समान आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर ज्यांचं ॲग्री झालेलं आहे ना, तर त्यांचे जे डिग्रीचे पेपर होतात तर त्या डिग्रीच्या जो अभ्यासक्रम आहे त्याच्या अभ्यासक्रमाच्या दर्जा समान हा अभ्यासक्रम असणार आहे. चला तर मग तो अभ्यासक्रम 40 मार्काचा जो आहे तो पाहूया आपण. फलोत्पादनाची मूलभूत तत्वे, बागायती पिकांचे वनस्पतीशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्राची तत्वे, प्राथमिक वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, अन्न तंत्रज्ञानाची मूलभूत तत्वे, वनस्पती प्रसार आणि रोपवाटिका व्यवस्थापन, वनस्पती प्रजननाची तत्वे, बागायती पिकांची वाढ आणि विकास, सुपीकता आणि पोषक व्यवस्थापन, फळाचे रोग, वृक्षारोपण, औषधी आणि सुगंधी, वनस्पती पॅथॉलॉजीची मूलभूत तत्वे, कीटकशास्त्राची मूलभूत तत्वे, बागायती पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन, पिकांवर नेमाटिक कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन, फॉर्म पॉवर आणि यंत्रसामग्री, फुलांच्या पिकांमध्ये तण व्यवस्थापन, मातीचे प्रकार, उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय फळ भाजीपाला, वनस्पती प्रजननाची तत्वे, मातीची सुपीकता आणि पोषक व्यवस्थापन हे पाहिलं आपण. त्याच्यानंतर 9वा एक पॉईंट आहे फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग, ट्री प्लांटेशन, पॅथॉलॉजी, प्रोमोलॉजी व कीटक आणि त्याचे व्यवस्थापन तसेच इतर अनुषंगिक माहिती. त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल याच्यासाठी कोणता सिलेबस असणार आहे तो आपण पाहूया. मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान सेम असंच. त्याच्यानंतर संबंधित पदाच्या विषयाची संबंधित 20 आहे, वरती 60 गुणासाठी तर खालची 40, शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष. चला तर मग बघूया हा A ग्रेड. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 व त्या अनुषंगाने इतिहास, कर्तव्य, धोरण, निकष तपासणी करणे, ग्रंथालय सेवेचे प्रकार व त्याचे धोरण, पद्धती आणि कार्यपद्धती, रेकॉर्ड, देखभाल, प्रदर्शन, शाखा, पोहोच पद्धती, ग्रंथपाल, वर्गीकरण, गरज, उद्देश, पद्धत, साहित्यिक प्रकार, पुस्तकांचे प्रकार व सामाजिक संकेतस्थळ, सोशल मीडिया, ग्रंथालय संबंधित, ग्रंथालय मुख्य तत्वे, सिद्धांत, नियम, वैशिष्ट्ये इत्यादी, ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपालाचे कर्तव्य व जबाबदाऱ्यांशी संबंधित, ग्रंथ प्रदर्शने, कथाकथन, व्याख्याने, ग्रंथ सप्ताह कार्यक्रमाबाबत, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय, सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधन सामग्री यासाठी मान्यता. नियम 1970. हॉलमनसाठी सेम मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी, तांत्रिक विषयाची 40 मार्कासाठी आहे. तर काय सिलेबस आहे ते आपण पाहूया. पॅनेल बोर्ड घटक, पॅनेल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरची सुधारणा, इलेक्ट्रोल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप, मोजण्याचे साधन, विविध प्रकारचे पंप आणि त्याचा वापर, बोरवेल, पाईपलाईनसाठी पाईप जोडणी इत्यादी. त्याच्यानंतर शिपाई पदासाठी काय आहे तर शिपाई पदासाठी सेम आहे, म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आपण वरती पाहिलेला होता तो सिलेबस सेम तोच आहे. त्याच्यामध्ये मराठी असणार आहे, इंग्रजी, इतिहास, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये
राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, लोकसंख्या, दारिद्र्य, हे जे टॉपिक दिलेले आहेत ना ते पक्के करून ठेवायचं. आणि चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्रासह भारतातील राज्यशास्त्रामध्ये काय तर आर्टिकल्स, बेसिक संविधानाची निर्मिती कधी झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संविधानामध्ये मेन म्हणायला गेलं तर संविधानाचे जे अधिवेशनं झाले होते ते पूर्ण, पहिलं अधिवेशन कधी भरलं, शेवटचं अधिवेशन कधी भरलं, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, त्याच्यानंतर पंडित नेहरूंनी जे उद्दिष्ट मांडले तर ते उद्दिष्ट थोडंसं बघणं, त्याच्यानंतर कोणी कशावरती टीका केली हे पाहणे, सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इतके मोठे शास्त्र दिलेले असतात. हे इतका सिलेबस कव्हर करणं काही होत नाही, त्याच्यापेक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणं बेस्ट वे. अंकगणितमध्ये वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादीच. कारण शिपाई भरतीसाठी काय असणार आहे ना मेन म्हणायला गेलं तर. त्याच्यानंतर फायरमन, अग्निशामक 13 नंबरचं पद आहे ॲक्च्युली हे ग्रुप बी आणि ग्रुप सी, म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डी मधलं, म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतमधलं आपण पाहत आहोत ते. सिलेबस मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 15 मार्कांसाठी आहे. अग्निशामक शाखेच्या विषयाशी 40 गुण असणार आहेत. सो ते 40 गुण बघूया आपण. अग्निशमन शाखेच्या विषयाशी संबंधित प्रथमोपचार, पेटीतील साहित्य व भाजणे, अस्थिभंग, घुसमटणे, रक्तस्राव, जखमा यावर करावयाच्या प्रथमोपचाराची माहिती देणे, वॉचरूममध्ये ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डची माहिती, त्यासाठी वापरली जाणारी कार्यपद्धती, नमुने व काल्पनिक संदेशावर वॉचरूमच्या रेकॉर्ड्समध्ये नोंद करणे, पदाच्या कर्तव्यांची माहिती असणे व ती कर्तव्य पार पाडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलचा तपशील, ड्रायव्हर, ऑपरेटर पदाची कर्तव्य, शिस्तीचे व कर्तव्य पालनाचे, अग्निशमन विभागातील महत्त्व व त्यांचे पालन व न झाल्यास होणारे परिणाम, कर्तव्य पालन न झाल्यामुळे व झाल्यामुळे आठवणीत राहिलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन, सर्व प्रकारच्या अग्निशमन यंत्राची हाताळणीबाबत. तर ऐकून आपण किती पदे बघितलेलो आहोत तर 13 पदे बघितलं. 13 पदांचा प्रत्येक पदाचा सिलेबस आपण पाहिलेला आहे, अभ्यासक्रम. तर नगर परिषद आणि नगरपंचायत आहे, तर नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये हा सिलेबस दिलेला आहे, तर तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मला असं वाटते की ज्या याच्यानंतर या पदासाठी ज्या भरती निघतील त्याच्यासाठी हा सिलेबस बघणं अत्यंत गरजेचं आहे. सिलेबस सेमच आहे, फक्त थोडाफार जर पदामध्ये बदल झाला, फॉर एक्झाम्पल जर आता हे ड्रायव्हर कम ऑपरेटर, ड्रायव्हरसाठी काय सिलेबस असणार आहे ना, प्रयोगशाळा सहाय्यक. आता प्रयोगशाळा सहाय्यक म्हटल्यानंतर त्या प्रयोगशाळा सहाय्यकाला त्या प्रयोगशाळेचं किमान नॉलेज असणं जरी आवश्यक आहे ना, त्याला मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि गणिताचा अभ्यास करून त्याला जर ते ज्ञान नसेल तर काय उपयोग होणार आहे त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून घेण्यामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक पदासाठी तो एक बेसिक सिलेबस दिलेला असतो की बाबा तो माणसाला ॲटलिस्ट बेसिक ज्ञान तरी आहे, तो इलिजिबल आहे का त्या पदासाठी. तर तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर लाईक करा.